शंका नाना प्रकारच्या लोकांच्या असतात. त्या सगळ्या शंका चुलीत घाला. कोणाची शंका या निर्णयापुढे चालत नाही. शंका घेणारी भरपूर लोक असतील कुटोळे बाबा. एक जण म्हणला माझ्याकडे पैसे लय मोठे आहेत, मला पोरं घरात जाळतील. नाहीच जाळीत सुमळ्या, कसे जाळतील तुला. एक जण म्हणला मला पद आहे, तो नुसता भारताचा नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सगळ्या देशाचा मंत्री जरी असला तरी तुला पण बाहेरच नेऊन फुकणार. विठाला विठाला. कारण नियमाच्या पलीकडे स्वतःची चौकट मांडता येत नसते. लक्ष याला ठाव स्मशानीचा. पैसे किती आहेत, बंगले किती आहेत, पद किती मोठा आहे, मागचा काळ किती गोड जगला, काही नाही. प्रेतात रूपांतर झालं रे झालं की लक्झरी बेडवर झोपणाऱ्याला सुद्धा. एक जण म्हणला 9.5 लाखाची गादी घेतली, जिवंतपणी झोप राजा, पुन्हा त्या गादीवर नाही. नेवून निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी नेऊन निजवतात जिथं माणसं जाळतात. तिथे एक अग्नी ठरलेला आहे. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी. येती परतोनी महाभारे, मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी. येती परतोनी माघारे. मग मात्र वापस येतात. अंत्यविधीला कोण आली असतील ते काही सांगू नका, ती सगळी वापस येतात. टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा पोरे. अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे. उतरणी शिंगल घ्यायची. विठाला विठाला विठाला. टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. ज्यांना जन्म दिलाय ते सुद्धा वापस येते. जिच्या सोबत 7 फेरे घेतले ती सुद्धा दरुजातून वापस येते. मग तुम्ही आम्ही तर कोण आहे. सोयी रे धाई रे संपत्तीचे लोक, सोयी रे धाई रे संपत्तीचे लोक. निर्वाणीचा एक ते सोयरे धायरे मग कोण आहेत. एक जण म्हणला आमचे पाहुणे 7-8 मंत्री येत, ते पण पेटवायलाच येतील महाराज. हे 7-8 मंत्री सुद्धा पेटवायलाच येतील. सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी. आणि कसोयरी भली भाली,
केवढा जरी असल सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली ही सगळी माणसं मशानापर्यंत येत असतात. किती मोठा आहे, किती पैशावाला आहे याची गणलं मृत्यूच्या बाबतीत आली नाही पाहिजे. आपण आहेत तोपर्यंत वैभव, आपण ज्या दिवशी जातो त्या दिवशी एक आपली आगळी वेगळी दिवाळी असते. जिवंतपणी घरावरचे दिवे पाहत असू, पण गेल्यावर आपल्या शरीराला लावलेला दिवा रामसाहेब पाहावा लागतो. माझी या डोळ्यांनी पाहिली दीपवाळी, आता पेटवा होळी माय बापा. भाऊ आता ती शेवटची होळी असती, पुन्हा नाही पाहायचं, तीच तीच बघावं लागते. मग तो केवढाही मोठा असू द्या. मी नेहमी सांगत असतो, काही काही लोकांना पैशाची गंड आले. अरे रावणाची एक चौकट टिकल्यावर 13 बाऱ्या खासदार होता येतो. महाराष्ट्रात कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. एक जण म्हणला वाटून वाटून काय वाटशील सुमळ्या. रावण जिल्ह्यातल्या प्रत्येक बाईला 2-2 नेकलेस देत होता. कोणाला मतदान हाणीन तिचा नवरा. अशा 7 कोटी चौकटी होत्या. नुसत्या चौकटी सांगायला, नुसत्या चौकटी. भिताडन भिताडन चेतन हे जाऊ द्या चुलीत. एवढा मोठा श्रीमंत तरी पण 2:18 मारला आणि समुद्राच्या कडेला 4.5 हात जाग्यात नेऊन फुकला. रावण रावण राग येऊ देऊ नका. मी सुद्धा आपल्याकडे रावणाची बुट उचलायची लायकी कोणातच नव्हती. विठाला विठाला. अंतिम सत्य मशान. फरक सांगतो, बाप्पांनाही मशानात जावं लागलं, शरीर बाप्पांचंही समर्पित करावं लागलं, संतांचंही करावं लागतं आणि तुमचं आमचंही करावं लागतं. 3 फरक सांगतो, 2च सांगत होतो, आज 3रा सांगतोय. संतांचं शरीर जिथं समर्पित केलं जातं त्याला मशान म्हणत नसतात, त्याला मंदिर म्हणतात. माणसं जिथं जाळतात त्याला मंदिर म्हणत नसतात, मशान म्हणत असतात. देशासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचं शरीर जिथं समर्पित केलं जातं त्याला स्मशान म्हणत नसतात, त्याला एक स्मृतीचं स्थळ म्हणत असतात. एक अग्रगण्य स्थान आहे. ते स्थान आदरणीय स्वर्गीय सत्यलोकवासी, गोलोकवासी, कैलासवासी, वैकुंठवासी बाप्पांनी अर्जित केलं. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि बाप्पांना जावंच लागलं. उपजल्या पिंडा मरण सांगा ते राजे हो. आयुष्य संपल्याच्या नंतर कोणालाच थांबता येत नाही. चांगले चांगले मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. ती खुर्ची केवढी होती, संपत्ती किती होती, वैभव किती होतं, मागपुढी माणसं किती होती, हे काही नाही. हे सगळं जागच्या. माशी पाखू पाखडे तव हे सरे. त्या अनुषंगाने दक्षिणेच्या मालकाचा निरोप आल्याच्या नंतर स्वर्गीय बाप्पांना जावंच लागलं. राजू तो निरोप नाही टाळतायत कोणाला, भल्या भल्यांना नाही टाळतायत. याच्या पलीकडे सांगू का, पंढरपुरातला मालक जीव दशेला आल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा थांबवता आला नाही. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, हे रस्ते पामर जीवागी, येथे नाही उरो आले अवतार, हे रस्ते पामर जीवागी, हे रस्ते पामर जीवागी. पुढे सरका. ज्यानं ही सृष्टी सांभाळण्यासाठी विश्वाचा बाप जीवदशेला आलाय, त्याला आयुष्य संपल्यावर थांबता येत नाही. आपण कोण्या झाडाचा पाला आहे. त्या न्यायानं पत्रिका स्वर्गीय बाप्पांना जावं लागलं.
एक गोडस या मातीत जन्माला आलेलं एक नाविन्यपूर्ण रत्न आहे पत्रिका आहे. खिलार बैल बिमार पडल्यावर म्हातारेच बैल पेरणीला काम येत असते. विठाला विठाला विठाला. अन्न पुन्हा एखादा म्हणायचं तुमचं वर्णन केलं पण तुम्हाला बैल म्हणलाय. अशी बी माणसं काड्या करणार आहेत बर का. हो, कारण बऱ्याच लोक बिड्या वडीत नाहीत पण दुसऱ्याचे घर पेटवायला भडवायला डब्या संघ ठेवल्यात. विठाला विठाला. स्वर्गीय कैलासवासी सत्य लोकवासी गोलोकवासी महिपतराव गणपतराव कोटोळे बाप्पा, शक्यतो सर्व तर ते बाप्पा या नावानंच परिचित होते. देशसेवेमध्ये बऱ्यापैकी काळ गेला. मला आमंत्रित केलं याच्याकरता चोंबाळीत नाही बरं का, कधीच नाही, असं चुकून होणार नाही. आणि मला गरज नाही कोणाला चोंबाळायची. माझा हाऊत भरून पैसे मला देवान दिले. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, एक जण मला हाऊत भरून म्हणजे किती नालायका, तू ह्या पाया पडायची गरज नाही इतके दिले. विठाला विठाला. अशी वाक्य आल्यावर तुम्ही कटकरीत नाही का? मागच्या वेळेस घाण झालती बघा, कोण ऐकत बी नाही. महाराष्ट्रात मी एकटाच येडा आहे तुम्हाला लावू देतोय. कधी कधी आमची इज्जत सांभाळी जा, नाही तर एकही महाराज तुम्हाला लावू देईन. विठाला विठाला. मी 4 लोकांना देव मानतो, पंढरीतले मालक आणि काशीतले मालक. रुस्तुम दादा एक देव, या 2 मालकाचं भजन करणारी संत 2 नंबरची देव. ज्याच्यामुळे स्वामीनाथ भाऊ आपण उद्याचा सूर्य पाहतो, ते देशाचे जवान 3 नंबरचे देव. आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतात राम काका, ते शेतकरी 4 नंबरचा देव. पुन्हा माय बापाच्या व्यतिरिक्त कोणालाच देव मानित नाही. विठाला विठाला. एक जण म्हणला हे देव माणूस आहे. म्हणलं एखाद्याच्या दिवशी पेतून याला देव कसं म्हणेन मी? मै कॅशेट गुंडा गोळ्या संपल्यात की याला देव म्हणायला? विठाला विठाला विठाला. माझ्या नव्हे, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराच्या अंतःकरणातलं एक नाविन्यपूर्ण रत्न, ते रत्न म्हणजे शूर, वीर, देशाचा जवान. या जवानासाठी आळंदीतल्या मालकांनी खूप शिवानी खर्च केली, खूप शिवानी खर्च केली. आणि ते पद स्वर्गीय बाप्पांनी बऱ्या काळ देशाची सेवा केली. बऱ्यापैकी आव्हाड बाप्पांना प्राप्त झाले. राजे हो, देश सेवेत जे आव्हाड मिळतात का, हे ओरिजिनल भेटत असते. खाली जे भेटतात का पदव्या, हे सुटकेशी देऊन नालायकाला पण भेटतात. विठाला विठाला. कोविडच्या काळाच्या आधी कोटुळे दादा 7 ते 8 वर्षापूर्वी आमच्या कॉलनीमध्ये 7व्या 8व्या क्रमांकाच्या घरी राहणाऱ्या एका व्यक्तीला राज्यपालातर्फे आदर्श रिकामी जागा पुरस्कार भेटला. राज्यपालांना मी काही म्हणणार नाही, कारण ते आमच्या शिरूत आलाच नव्हता. पण या हरामखोराचा पाठपुरा जिथपर्यंत केला का, हे नालायक होते. कारण पुरस्कार भेटल्याच्या नंतर 1.5 महिन्याला दारूनं लिव्हर फुटून ते मेलं. आणि त्याला आदर्श रिकामी जागा पुरस्कार, हे पाठपुरा करणाऱ्याला यम इतका हानीन की त्याची इंचभर जागा ठोचाने लाल करायची. विठाला विठाला. महाराज एखादा पुरस्कार, कारण ह्या देशसेवेतल्या लोकांना जे पुरस्कार भेटतात का, ते त्यांचं रक्त जाळल्यावर मिळत असते, जीवन जाळल्यावर भेटत असते, शरीर घासल्यावर मिळत असते. ते तसे पुरस्कार भेटत नाहीत. हे पांचेत पुरस्कार कोणालाही मिळते. आमचा एक मित्र ते म्हणला मग इशारत झालंय. आमच्या इथं 5-6 गायी आहेत ना. मी त्याला म्हणलं गाई पशी तू भजन म्हण बरं, तर 3 गायीनं कान्यात ओढल्या. मग यानं आवाज, यानं राग गायल्याच्या नंतर जर गायी कान्यात ओढत्यात, तर यानं माणसात गायल्या माणसं येडे होतील का नाही? तुला पदवी दिली ही 5 टन दिली. विठाला विठाला.
महाराज खोटी पदवी पत्रिकेव लावल्याच्या नंतर ज्याला मळमळ होते त्याला माणूस म्हणायचं, आणि खोट्या पदव्या चिटकून जो नाच तुका मांड्या बडू बडू त्याला भडवा म्हणायचं. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी, स्वामी सेवेची कसोटी, स्वामी सेवेची कसोटी, स्वामी सेवेची कसोटी, स्वामी सेवेची स्वामी सेवेची कसोटी, स्वामी सेवेची कसोटी, स्वामी सेवेची कसोटी. गौरव जर करून घ्यायचा असेल तर त्या योग्यतेच्या परीक्षेत आपण पास होणं गरजेचं आहे. तर मग मात्र तो गौरव असणारा गोड असतो. आदरणीय बाप्पांना महाराज विश्वाच्या मालकाला आवडेल, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांना आवडेल, माझ्या नियतीला आवडेल, श्रुतीला आवडेल, असे गोडसे पुरस्कार बाप्पांनी अर्जित केले. पुढचा काल ग्रामसेवेचा, ज्या मातीत जन्माला आले त्या मातीच्या सेवेचा काल 8-10 वर्ष घातला आणि पुन्हा एक मंदिर निर्माण केलं. कोठुळे दादा आपल्या लोकांच्या ध्यानात असलं पाहिजे. आपल्याला 2च मंदिर माहिती आहेत. मंदिर विश्वास 6 आहेत, त्याच्यापैकी 3 तरी माहित असावा. एक मंदिर आहे देवाचं, एक मंदिर आहे संतांचं, आणि तुमच्या माझ्यासारखी रेडे बोलायला लागलीत या मंदिराच्या कृपेनं 3रं मंदिर आहे विद्येचं. ह्या मंदिराविषयी सुद्धा अस्मिता असली पाहिजे. गाथा वाचायचा असेल, रुस्तुम दादा वाचिता येईल का? तसं शिकावं लागेल. न शिकणाऱ्याला वाचिता आला, आपण तितक्या पात्रतेचे आहेत का? न शिकणाऱ्याला गाथा वाचिता आला, ते ज्ञानोबराय तुकोबराय कृपा पात्र आहेत, पण आपण आहेत का त्या पात्रतेचे? आपल्याला गाथा ज्ञानेश्वरी वाचायची असेल तर या विद्येच्या मंदिराची आराधना पाहिजेच. म्हणून विटेवरच्या मालकाच्या आणि काशीतल्या मालकाच्या या देवदेवतेच्या मंदिराच्या नंतर जर मंदिर कोणतं असेल तर ज्ञानोबराय तुकोबराय संतांचं मंदिर आहे, आणि 3रं मंदिर कोणतं असेल तर ते विद्येचं मंदिर आहे. एका माळ रानामध्ये काळ्या मातीची नाळ असलेलं गाव, कारण कोणीकडे पाहिलं तर सवन जमीन दिसतच नाही. ठीक आहे, आता जेसीबी असतील, पोकलँड असतील, नाना प्रकारचे असतील, राम काका दुरुस्त केले असतील भाऊ तुम्ही जमिनी, पण तुमच्या बापदादाच्या काळात काय होतं? आणि त्या काळामध्ये महाराज या खडकाला धडका देणारे या गावातली बुजुर्ग महात्मे, त्यांनी या काळ्या मातीची नाळ ठेवून या मातीतल्या आपल्या हयातीतल्या कुटुंबासाठी ती जमिनी शिल्लक ठेवल्या, आणि त्या निष्ठेनं काळे मातीची नाळ ठेवणाऱ्या कुटुंबातल्या लोकांची लेकरं व्यवस्थित विद्वान व्हावी याच्याकरता बाप्पांनी या मंदिराची स्थापना केली. महाराज या लोकांना मनपूर्वक प्रणाम, मनपूर्वक मुजरा. धर्मसिद्धांत असा सांगतो, महाराजाच्याच पाया पडावा असं नाही. काय होते, बुटकं भर पाणी घेऊन कोणालाही आंघोळ घालायला जाते, त्याला माहितच नाही पुढच्या चित पाणी किती घे. त्याच्या इथं 10 मोटर लागल्या, हे बुटकं भर पाणी घेऊन गेला, म्हणला तुम्हाला आंघोळ घालायला आलो. अरे त्याच्या इथं 10 मोटर चालू येतात आणि तू बुटकं कुठं होती तू? असं काही लोकांना वाटतं की माझ्या गळ्यात माळ आहे, मी गंध लावतो म्हणून माझ्याच लोकांनी पाया पडावं. नाही रे सुमळ्या, पाया पडून घेण्याच्या योग्यतेची अशी जगात खूप लोक आहेत, खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य आहे, पंढरपूर पाहिलं नाही एक जण म्हणला,
कुटुळे दादा एक जण म्हणला मी आळंदीला गेलो नाही, देऊल गेलो नाही, पैठणला गेलो नाही माऊली महाराज, एक जण म्हणला. मग काय केलं? आई वडील आहेत तोपर्यंत लेकरासारखे सांभाळले. तुकोबर आहे म्हणले मी तुझ्या पाया पडतो. नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमोतया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. देहूतले मालक कोण कोण? भाटूर भुटूर पैशावाल्यानं खांद्यावर हात टाकल्यावर माणसं इळ भरू खात नाहीत. साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला, तुला दाबायसाठी टाकलाय. साहेब येडाय का तुला मोठं करून ते गौऱ्या याचायला जाईल? मरक्यानं खांद्यावर हात टाकल्यावर माणसं इतकी फुगतीत कोकण्या मशिवानी. मरक्यानं विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा जगाचा बाप तुकोबरायकडे मनानं जात होता. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार. काय काय व्याप्ती महाराज तुकोबरायची, किती मोठा दरारा. आणि ते तुकोबराय आई वडिलांचं पालन करणाऱ्याला नमस्कार करतात. ज्यांनी हार घातला, बालाजी मेपतराव कुटुळे, तुम्हाला याच्याकरता धन्यवाद. तुम्ही बाप्पांचं स्मारक केलं. जो आपल्या आईवडिलांचा आदर करतो तो काही अंशतः संतांच्या यादीत असतो. मी फक्त पुराण सांगतोय, मला काही चोंभाळून तुमच्या इथली ग्रामपंचायत लढवायची नाही, आहे की नाही भाऊ? मला काय घेणे त्याच्याशी, मी फक्त पुराण सांगतोय. पुराण जो आई वडिलांविषयी आदर ठेवतो तो माझ्या विटेवरच्या मालकाला आवडतो. जो आपल्या आई वडिलांचा सन्मान ठेवतो तो श्रुतीला आवडतो, वेदाला आवडतो, पुराणाला आवडतो, शास्त्राला आवडतो. तो आम्हाला ना आवडतो. याच्या पलीकडची व्याख्या सांगू का? जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगात कोणाचाच होऊ शकत नाही. जो आई वडिलाचा होऊ शकत नाही का तो कोणाचाच होऊ शकत नाही. ज्या माईने 9 महिने पोटात सांभाळलंय, जन्म देताना असाही अशा प्रकारच्या वेदना सहन केल्या, हजारो इंच चावल्या इतका त्रास असतो आईला आपल्या बाळाला जन्म देत असताना. आणि त्या आईचा होऊ शकत नाही तो भडवा तुमचा आमचा होऊ शकतो का? नाही. मग सर्वात अगोदर कोणाचं व्हायचं असेल तर आपल्या आई वडिलाचं व्हा, नंतर जगाचा विचार कर. विठाला विठाला आदरणीय बालाजी कुटुळे यांनी बाप्पांच्या त्या स्मारकाचं पुतळ्याचं आयोजन अनावरण केलं, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. मागच्या 4 महिन्यापूर्वी एक हरामखोर मला भेटला. त्यानं सांगितलं, महाराज माझ्या मुलामुलीचे वाढदिवस मी गोव्याला केले, 19 लाख रुपये खर्च केला. म्हणलं वा, गोव्यात तुझं पोरीचा आणि पोराचा वाढदिवस केला, याला जर कलेक्टर केलं तर हे जिल्हा इकून टाकतील. कारण गोव्यात काय पाहिलं याच्या कट्ट्यानं? कमी कपड्यावाल्या बाया आणि हातात तांब्यावाला नाही, शिशावाले लोक पाहिले ना तिथं. आणि तिथं जाऊन याने 19 लाख रुपये खर्चिले. त्याला वाटलं माळू महाराज मला चोंबाळतील. हे चोंबाळ्या नाही गिरगावकर. विठाला विठाला महाराज जो काहीतरी कर्तृत्व हेवा वाटेल असं काम करतो त्याचं वर्णन करायला पाहिजे, त्याला चोंबाळायला पाहिजे. मला एक कळतंय, अण्णा जो बैल मालकानं न हाकारता तासात आऊत आणतोय, बरोबर रेषेत पेरणी दोरी सारखी करतोय, त्या बैलाला आऊत सोडता सोडता पाठीवर थाप आणली पाहिजे. पहिल्याच मुळडानाला बसतो का? हा, तो मंठ्याच्या बाजारात शुक्रवारी भरतो ना, तर आदल्याच दिवशी इकायचा. कोण? बैल. मग बैलाच्या बाबतीत जर इतकं चौकस बुद्धीनं पाहता तर हे 2-2 बायाचे बैल असेच मोकारे सांभाळायचे का? नाही, यायला सुद्धा नाही थापा आणल्या पाहिजे. चांगल्याच व्यक्तीवर थाप आणली पाहिजे. विठाला विठाला विठाला. सर्व सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, देशी सेवेत आणि सत्यवादी व्यक्तिमत्व, प्रखर व्यक्तिमत्व. शक्यतो बऱ्यापैकी लोकांना खरं बोला वाटतंय, पण त्याला वाटते खरं बोलल्यावर माणसं तुटतील म्हणून हे चोंबाळे लोक आहेत. गोचड 4 आहेत, गोचड 4.
एक घागऱ्या गोचूड, एक घागऱ्या गोचिड, एक असा चापट असतो तो गोचिड, आणि एक दुसरा गोचिड आहे किती वाढा तुटून येईल पण थुत्तर काढीत नाही. आणि हे गोचिड जर कावळ्यानं खाल्ला ना तर त्याच्या विष्टे वाट जशाल तसा खाली पडतो आणि पुन्हा त्या झाडाखाली गोचिड दिसतो. एक जण म्हणला इथं गायन मसड बांधलीच नव्हती, गोचड कसे झाडाखाली, या कावळ्यानं शहाणपणा केलाय. मग असे काही गोचड आहेत ना ते कावळ्याच्या पोटात गेले तरी मरत नाहीत. असे गोचड कोणाला चोंबळीत येत. वा वा, तुमचं काम सोंबळे आहेस तू. विठाला विठाला नाही चोंबळलं पाहिजे. फरक काय होतो माहितीये का, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. आणि अपराध ज्या वेळेला आपण सहन करतो का त्यावेळेला उद्याची पिढी भ्रष्ट होत असते. म्हणून अपराध कधीच सहन करायचा नाही. आणि बाप्पांच्या जीवनात ते नव्हतं. ते प्रखर व्यक्तिमत्व होतं. कोणाला राग आला एक ठोका दोन तुकडे. आमची ती एक बाई वापाची, तिच्या शेजारणीच्या, ती काय असं पैसे घेऊन थोडीच पाहत होती, तिच्या शेजारणीच्या वापाची. आणि वा पाहिल्याच्या नंतर ती धरायची आणि टचकन मारायची. मग शेजारीन वा पाहायचं शिकली, शेजारीन ऊ पाहिली पण मारीत नव्हती, चुळचुळ धरीत होती. वाला सोडित नव्हती आणि मरू बी देत नव्हती. हे असे हे चोंबाळे घातक असतात. हा, बाप्पांचं जीवन तसं नव्हतं. एक ठोका दोन तुकडे. विठाला विठाला पुनश्च एकदा विश्वाच्या मालकाला विनंती करतो, अशा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन देश सेवेतल्या विद्येच्या मंदिराची स्थापना करणाऱ्या, सामाजिक सेवा करणाऱ्या, आध्यात्मिक क्षेत्राचा वारसा जोपासणाऱ्या आणि समाजाशी गुण्यागोविंदानं अंतःकरणाचं नातं ठेवणाऱ्या स्वर्गीय कुठुळे बाप्पांना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान मिळो अशी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. विठाला विठाला. तारखेच्या संदर्भात आदरणीय परमार्थिक क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण कुठुळे महाराज माझ्याशी संपर्क करत होते. आणि मला राहुरीला भागवत कथा चालू आहे 6 ते 9 वाजती. मला माहित होतं पण एका आदरणीय व्यक्तीचा संदेश टाळायचा नाही. रामकाका तुमचंही टाळीत नाही, भाऊ तुमचंही टाळीत नाही, आदरणीय कुठुळे महाराजांचंही टाळीत नाही. एका आध्यात्मिक क्षेत्रात जीवन घातलेली व्यक्ती आहे. मी एका मताचा माणूस आहे. मागच्या लोकांची प्रारब्ध कशी असतील किंवा त्यांच्याकडे संपत्ती किती असेल, त्यांना लोक किती मानतात, मी हे पाहतच नाही. आमच्या अगोदर ते परमार्थात पडले मी इतकं पाहतो. म्हणून मी तुमचा आदर्श घेतोय, तुम्हाला आदरणीय मानतोय. मी नेहमीच जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, संसारात ज्याला मोठं व्हायचं का त्यानं खालच्याकडे बघायचं आणि परमार्थात ज्याला मोठं व्हायचंय त्यानं मोठ्याकडे बघायचं. विठाला विठाला. हल्ली काय झालं माहितीये का, मोठ्यांचा अपमान करणाऱ्याची संख्या जास्त झाली. मला लय मोठं पाकिट आहे, तुला किती पाकिट आहे? अरे नाचणाऱ्या लोकांना 1.25 कोटीच्या गाड्या येतात. व्हॅनिटी कार नावाची ऐकली मी, व्हॅनिटी कार. मी म्हणलं आपणही घ्यावा कोणाच्या घरी आंघोळ करण्यापेक्षा, तिथल्या तिच्यात करावं. ते म्हणले 1,35,00,000 लागते. मी तर माहित आवाज घेत म्हणलं आपल्याला 3 वर्षाच्या तुरी घालावं लागतील त्याच्यात. विठाला विठाला. नाही 2-4 वर्षाच्या तुरी घातल्या येते आपल्याला, नाही का नाही? तुरी मला चांगल्या होत्या. विठाला विठाला. मग असं समजायचंच नाही माऊली आपल्याला लोक मोठाले पाकिट झालेत. नाही नाही नाही, हे पाकिट पचिण्यासाठी वागावं बी तितकं गोड लागतंय. नाही तर लय लोकांचे संसार खालून पेटले, धुपन पण कळाल नाही कुठं गेले. विठाला विठाला. आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय गोडसा अभ्यास त्यांचा आहे असे आदरणीय कुठुळे महाराज, त्यांना प्रणाम करतो. आदरणीय वयोवृद्ध अपवृद्ध माऊली महाराज परिसरात कीर्तन सोडत नाही, तुम्हालाही प्रणाम करतो. या बाजूची माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, विनेकरी तात्या महाराज आहेत. मला वाटतंय मी फार दिवसापूर्वी एकदा मंदिरात कीर्तनाला आलतो, त्यावेळेला तात्या महाराजांची भेट झाली. जुनाट महंत भीमसिंग बाबांच्या कीर्तनापासून परंपरेत वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणारे एक नाविन्यपूर्ण रत्न. मी अगोदर सांगितलं कोण कोण्या क्षेत्रात किती मोठा असेल, महाराज ही जुनाट लोक पैशानं जरी पुढे गेली नसतील तरी गेल्याच्या नंतर विश्वाचा मालक यांना वेगळ्या दर्जाची जागा देईल इतकी मात्र खात्री देतो. विठाला विठाला. दोन्ही चोपदार असतील सर्वांना, साऊंड सिस्टीम अत्यंत या परिसरात सर्वांच्या म्हणजे वक्त्याचा प्राण आहे अशी आमचे दत्ता भाऊ, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो.
उपस्थित पंचक्रोशीतून विष्ट मित्र सज्जन सखे सोयरी दायरी पाहुणी राहुणी तुम्ही सगळे आलेली श्रोत्या वक्ता या नात्यानं तुम्हा श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आदरणीय रंगेजी पत्रकार आहेत, अजून काही पत्रकार मंडळी आहेत, या सर्वांना प्रणाम करतो. विठाला विठाला एक मुद्दा मानतो, लक्ष याला ठाव स्मशानीचा. बाप्पांच्या बाबतीत सांगतो तुम्हाला वाटत असेल महाराज तुम्ही इतकं बाप्पांचं वर्णन केलं, मग बाप्पा गेले कसे? ऐका पुढं. बाप्पानं एका मंदिराची निर्मिती केली. शैक्षणिक क्षेत्रात बऱ्यापैकी आधिपत्य कमवलं. कितीतरी या काळ्या मातीशी नाळ असलेल्या माणसांची लेकरं इथं शिकले असतील, आता ती फार मोठ्या पदावर गेली असतील, हेही मी अर्जित ठेवतो. पण लक्षात घ्या, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एक शिक्षण महर्षी होऊन गेला. नुसत्या भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकच शिक्षण महर्षी होऊन गेला. त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी सांदीपनी. महर्षी सांदीपनी. खोटोळे बाबा कोण शिकलं त्याच्याकडे? पंढरपुरातला मालक का म्हणायचं माहितीये का? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचंय? संध्याकाळचं भागवत वाचवायला गिरगावचा बाळू जाऊ द्यायचा का न जाऊ द्यायचा? मधातच संपवायचा आहे. हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि विश्वाचा बाप ज्यांच्याकडे शिकायला ते महर्षी सांदीपनी किती मोठे असतील कल्पना करा. किती मोठी असतील. माणसं सहज सांगतात त्यांच्याकडे ती मोठाली माणसं येत होती, यांच्याकडे अमकी व्यक्ती येत होती. बाप्पा त्यांचा लय मोठा पहिल्यापासून दबदबा आहे, लय मोठ्या लोकांचं जाऊ येऊ त्यांच्याकडे. आपण असं म्हणतो. जरा जुरा मोठाले आपल्याकडे आले तरी आपला दबदबा आपल्या लोक म्हणतात. मला सांगा सांदीपनींचा दबदबा किती मोठा असेल? हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे. तुम्ही किती रुपये खर्च केले आता ऊन पडन? माऊली 2 मिनिटात ऊन पाडायची ताकद. एक जण म्हणला आमच्या पाहुण्यानं 2 ट्रक पुस्तकं पाठ केले. म्हणलं हालेऊन त्या पाहुण्याला म्हणा आभाळन सूर्य उघडा कर बर, त्या सुंबळ्याचं ऐकतो का? हे 2 ट्रक पुस्तकं पाठ केली, ती पप्याची माय जगीशीन, दुसरं काय करशील त्या पुस्तकावर? का निसर्ग ऐकतो का तू या पुस्तकावर? पप्याची माय जगीशीन, पैसे कमीशीन, बायकोला साडी भारीशी घेशील, वाकून जाईल इतके दागिने घेशील. निसर्ग ताब्यात आहे का? हे आता शिराळ वातावरण आहे, हे त्याच्याच हातात आहे. त्याच्या मनात आलं तरी ते थेंब पाडते, त्याच्याच हातात आहे. त्याच्या मनात आलं तर तुम्हाला रुमाल घेऊन हवा घ्यावा लागेल, हे त्याच्याच मनात आहे. ही ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो जगाचा बाप ज्यांच्याकडे शिकायला महर्षी सांदीपनी म्हणतात. पण राजे हो, त्याही सांदीपनींना आपल्या आयुष्याची मर्यादा संपल्याच्या नंतर नाही थांबता आलं. त्यांच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. मंगळवेढ्याचे मालक नमूद करतात, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, एरवा मुगा पसारा, विश्वाचा बाप ज्यांच्याकडे शिकायला जातो त्या महर्षी सांदीपनीची आयुष्याची माळ तुटली राम काका. आणि माळ तुटल्याच्या नंतर त्याही व्यक्तीचं पार्थिव उचललं. लक्ष्याला ठाव स्मशानेचा, झाला प्रेत रूप शरीराचा बाबा, प्रेत रूप शरीराचा बाबा, प्रेत रूप शरीराचा बाबा, लक्ष्याला ठाव स्मशानेचा. किती मोठी व्यक्ती
महर्षी सांदीपनी. महाराज त्याही व्यक्तीचं पार्थिव आश्रमाच्या बाहेर काढलं आणि आश्रमाच्या बाहेर काढून ते पेटवावं लागलं. शिक्षण क्षेत्रातला विश्वातला जगाचा बाप ज्यांच्याकडे शिकतो त्यांनाही जावं लागलं. किती मोठी असेल हो सांदीपनींची पत्नी. आपल्याला ज्यांच्याकडे आपण बसलोत ते गुरुजी, आता बसलोत नवनाथ सर, आदर केला, आतिथ्य केलं. काय पाहुण्या राहुण्यांचा आदर असतो तितका गोड सापला त्यांनी आदर केला. आपल्याला ते गोड वाटले. महाराज विश्वाच्या मालकाला सांदीपनीची पत्नी किती गोड वाटली असेल. विश्वातल्या चुली पेटू द्यायच्या का न पेटू द्यायच्या ज्याच्या हातात आहे तो महर्षी सांदीपनीच्या पत्नीने केलेल्या भाकरी खात होता. काय कौतुक असेल हो त्याच्या जीवनात. महर्षी सांदीपनींच्या पत्नी स्वयंपाक करत असताना त्या चुलीवरचा स्वयंपाक होता. विश्वाच्या मालकानी आणि या पृथ्वीवर एक नंबरचा एक वारकरी जन्माला आलता द्वापार युगातला. एक नंबरचे वारकरी फक्त मारुतीराय आहेत. मारुतीराय सारखा वारकरी जन्माला येणे शिल्लक आहे. फक्त मारुतीराय. आणि 19 संन्याशीपैकी एक नंबरचा संन्याशी मारुतीराय. भोगवादी संन्याशी कुंटाला नाचतील, भोगवादी ब्रह्मचारी आणि भोगवादी संन्याशी कुंटाला नाचतील, पण जीवनात एका तिळाचा भोग स्वीकारला नाही महाराज. चपातीचा आणि भाकरीचा पण नाही, फक्त पाला खाल्ला. पाला खावोनी या वाहिले पर्वत, पाला खावोनी या वाहिले पर्वत, बांधेला शेतू शिंगो, काय वारकरी असेल, काय वारकरी, किती तात्विक वारकरी. आणि त्याच्यानंतरचा द्वापार युगातला एक वारकरी, त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. सुदामदेव नावाचा वारकरी. जगाच्या पाठीवर वारकऱ्याला जर गाव पहिलं सोन्याचं गाव भेटलं असेल तर फक्त अगोदर वारकऱ्याला भेटलंय. तो वारकरी सुदामदेव. सोन्याच्या गावात राहणारा वारकरी, ज्याच्या गावातला मसनवाटा पण सोन्याचा होता. आता ठोतेन का लोक, हायत त्याची जिंगलं कापून नेले हो, आणि म्हशीच्या पत्राखाली टाकले. हे कोणी कोण वारा आलं, पत्र उडाले, तिन्ही म्हशी मेल्या. जीव गेल्याच निमित्त झालं, म्हशी मेल्या. ते म्हणले आमच्या म्हशी मेल्या. इंगलं कुठले होते म्हणले मशानभूमीतले. कशा वाचत्या तुया म्हशी? म्हशीच म्हणले आम्हाला वाचायचं नाही हो, यानं मसन वाट्यातले इंगलं कापून आणलेत. काय काय विचित्रपणा महाराज. मशानभूमी सुद्धा सोन्याची. हा एक वारकरी. आणि विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा पाप वाळलेल्या काड्या आणायला जात होता. महाराज ज्या सरपणाला एका वारकऱ्याचा हात लागलाय, ज्या सरपणाला जगाच्या बापाचा हात लागलाय, ते सरपण सांदीपनीची पत्नी चुलीत घालीत होती. आणि त्याच्यावरचा स्वयंपाक जगाचा बाप खात होता. महाराज त्याही बाईला घरात नाही थांबता आलं. आयुष्याची माळ तुटल्या तिला सुद्धा लक्ष्याला ठाव स्मशानीचा, झाला प्रेत रूप, झाला प्रेत रूप, शरीराचा भाव, झाला प्रेत रूप, शरीराचा भाव, झाला प्रेत रूप, शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, गळती रात्र दिवस काम क्रोध माया, गळती रात्र दिवस काम क्रोध माया. लक्ष्याला ठाव आध्यात्मिक सत्तेतला एक पुरावा तुमच्या पुढे देतो. वेळेत कीर्तन सोडू, त्रास देणार नाही तुम्हाला, मलाही दूर जायचंय. कृतात्रेता युगामध्ये एक आई, तिचं नाव कौशल्या. द्वापार युगात देवाला 2 आई. जिने जन्म दिलाय गोपालकृष्णाला, जिने जन्म दिलाय ती कोणती आई?
देवकी. आणि जिनं सांभाळ केलाय माऊली दादा, ती यशोदा, ती नाही. मला सांगा, 7व्या अवतारात जिनं जन्म दिलाय ती कौशल्या, 8व्या अवतारात जिनं जन्म दिलाय ती देवकी, पण 11 वर्ष 53 दिवस जिनं सांभाळलंय ती यशोदा. या 3 आई आता. पण या 3 आईपेक्षा पुराण ज्यांचं कौतुक करते अशी एक 4थी जगाची आई जन्माला आली. ऐका पुढे. पण नाही थांबता आलं तिला. पण महाराज भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेला कौशल्या मातेनं शोक केला. पाषाण रुदंतियो, एवढा शोक केला, एवढा शोक केला. अयोध्या नगरीतले पाषाण रडत होते, पाषाण दगड रडत होते, दगड. इतका शोक अनावर झाला, दगडांना सुद्धा पाजर फुटला, इतका शोक केला कौशल्येनं. ऐका पुढे. जन्माला आल्याच्या नंतर वसुदेवांच्या कानात सांगितलं, मला नंदाच्या घरी घेऊन जा. काल्याच कीर्तन नाही करीत, मला पुरावा द्यायचा आहे. लक्ष याला ठाव स्मशानीचा, मला घेऊन जा नंदाच्या घरी. देवाला उचललं, डोक्यावर घेतलं. घेऊन जात असताना देवकीने शोक केला. शोक का केला? तिचे 6 तिच्या भावानं आपटून मारले होते. 6 मारी दुराचारी, ज्ञात आहे सर्वांना. काल्याची बऱ्यापैकी कीर्तन ऐकली. महाराज ती आई होती. या विश्वाच्या पाठीवरच आई हे तत्व. जगाच्या पाठीवर 14 बायका सोडून दिल्या, तर एकीलाही ती तत्व पूर्ण करता येत नाही. माई शिवाय. माय नसताना यशोदेनं पूर्ण केलं. धन्य यशोदा ती माय, जनाबाई तिथं म्हणतात. धन्यता दिली तिला. अशा ठराविक आई. शेवटी आई आई असते. ज्या आईने 6 मारलेली पाहिली, आता 7वा कुठे ठेवतात? 8वा, 6वा, 7वा योग मायेनं रोहिणीच्या गर्भात घातला होता, हे ज्ञात आहे. पण 8वा आता कोणाकडे ठेवता? याच्याकरता देवकी माता रडू लागल्या. किती रडल्या, किती रडल्या? 2 सिद्धांत आहेत. देवानं पाहिल्याबरोबर हातापायातल्या बेड्या गळाल्या, पायीची बंधने गळती. हा वारकरी संप्रदायातल्या आधुरीव लोकांचा पुरावा. पण एक पुरावा आहे, वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर सांगायचे, देवकीने इतका शोक केला, इतका शोक केला, इतका शोक केला लेकरासाठी, की त्या शोक अनावर इतका झाला की तिच्या हातातल्या बेड्या सुद्धा इतळल्या. माईचं लेकरावर इतकं प्रेम, लोह सुद्धा पगळलं, लोह सुद्धा, लोखंड पगळलं. काय माईचं लेकरावर प्रेम. एका मोठ्या महात्म्याचा पुरावा आहे. आई आणि वडील हे विश्वातलं फार मोठं दैवत आहे. मी नेहमी सांगत असतो, जो मायबापाच्या पाया पडतो का, त्यानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि मायबापाच्या पाया पडत नसेल तर महाराजाच्या पाया पडशील तर तू जळशील, आणि तुझ्या पापानं महाराजही जाळशील. आई वडिलापेक्षा जगात कुठं कुठलंच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. जिच्या कपाळावर कुंकू आहे ना, त्यांनी एकदा मालकाचं दर्शन घ्यायचं. भारतातला कुठलाही कीर्तनकार आला, त्याच्या नाही पडली तरी तुला पाप नाही. पण नवऱ्याच्या न पडता भारतातल्या सगळ्या कीर्तनकाराच्या पडलीस तरी तुला पाप आहे, तरी तुला पाप. भारतातल्या सगळ्या कीर्तनकाराच्या जरी पडली आणि नवऱ्याच्या पाया नाही पडली तरी पाप. आणि कोण्याच महाराजाच्या नाही पडली आणि फक्त नवऱ्याच्या पाया पडली, ताकद तिची देवा.
खोटं नाही माझ्या माईनं. तुम्हाला कडक वाटत असेल, ठीक, गावकऱ्यांना सांगताना पुन्हा गिरगावकर आणू नका, काय करताल याच्या पलीकडे. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव, मी पण माग लागे नाही. तुम्हाला पटेल असं कीर्तन नाही, मालकाला पटेल असं कीर्तन. नवऱ्याला कधीच नीट बोलत नाही, महाराजाचे पाय दुधान धुआली, तू या अंगावर भिताड पडन, तुला घरात फुकून द्यावं लागन, घरात तुला मसन वाट्यात न्याचं काम पडणार नाही. हल्ली महाराजाचे पाय धुआला. हे महाराज लय चांगलं करते, त्याचा बाप बिन पाण्याची पितून ते तू काय नीट करणार आहे. विठाला विठाला विठाला. महाराज, लोक आपल्याला महाराज म्हणते, एक तर यायची वाणी श्रीमंत आहे म्हणून म्हणतात, आणि दुसरी गोष्ट सांगतो, येऊ द्या राग, तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणतात. विठाला विठाला. आम्ही महाराज नाहीतच, ह्या लेकरांना या मंदिरातले शिकवणारी जशी शिक्षक आहेत, तशी ज्ञानोबाराय तुकोबारायचं चिंतन तुमच्या पुढे मांडणारी आम्ही सुद्धा एक शिक्षक आहोत. फक्त चौकट आहे, तंबाखू खाऊ नये, बिडी ओढू नये, सिगारेट ओढू नये, गुटखा खाऊ नये, असे नियम आम्ही लोकांनी जपायचे. हो, पक्वाद वाजिता वाजितात तंबाखू. अशा भडव्याला पाकिट देणाऱ्याच्या घराला कुरूप लागन. विठाला विठाला विठाला. तुम्हाला काय म्हणलं, कारण समाजातल्या 2% हरामखोराईकडे पैशाचा जोर आलाय, म्हणून नालायकांचा सुळसुळाट चाललाय. पण लक्षात ठेवा, पंढरपुरातला मालक तुमचे बी माप काढणार आहे. विठाला विठाला. आई वडिला इतकं दैवत कुठलंच मोठं नाही, फार मोठं नाव आहे. आई रडत होती. रामचंद्र वनवासाला गेले, शोक केला कौशल्यानं. पुराण सांगतं, 4थ्या दिवशी कौशल्या माता जेवल्या. ज्या दिवशी राम वनवासाला गेले त्या दिवशी नाही जेवल्या. दुसऱ्या दिवशी झोपून राहिल्या, स्नान केलं झोपून राहिल्या. तिसऱ्या दिवशी स्नान केलं झोपून राहिल्या. 4थ्या दिवशी एका व्यक्तीने विनंती केली, त्या व्यक्तीचं नाव होतं सुमंत. आई साहेब, बघा भरताकडे, शत्रुघ्नाकडे, चुकून बोललो. जेवा जेवा आई साहेब जेवा. 4थ्या दिवशी कौशल्य जेवल्या. चला. देवकी माता एवढ्या रडल्या एवढ्या रडल्या एवढ्या रडल्या की त्यांच्या हातापायातल्या बेड्या वितळल्या. तीही देवकी माता कृष्ण वाटे लावल्याच्या नंतर एके दिवशी जेवल्या. बघा पुढचा तिसरा प्रकार, लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतो. यशोदा मातेने 11 वर्ष 53 दिवस कृष्णाची सेवा केली, दादाची सेवा केली, बलराम दादाची. जगाचे मालक कृष्ण भगवान यांची सेवा केली. आकरून नेण्यासाठी आले, रथात भगवान बसले. पुन्हा एकदा बोलवलं, एकदा हाताने देवाला जेवू घातलं. दुधाची जेवढी पदार्थ आहेत तेवढ्यावर पाणी फिरिलं. संकल्प सोडा, जोपर्यंत प्राण जीव श्वास घेतोय तोपर्यंत दुधाचे पदार्थ खाणार नाही. यशोदेनं तोपर्यंत दुधाचे पदार्थ खाणार नाही. शरीर खाली पडेपर्यंत, पुन्हा कृष्ण वाड्याच्या बाहेर पडल्यावर दुधाची पदार्थ खाल्ली नाही. सामान्य शोक आहे, सामान्य त्याग आहे. तिन्ही आई साध्या आहेत का? तिन्ही आईनं अत्यंत त्यागाचं प्रतीक आहे. खूप शोक केला, पण एकीनं पण रामासाठी कृष्णासाठी प्राण नाही सोडला. कौशल्या 4थ्या दिवशी दिवसपर्यंत शोक केला, 4थ्या दिवशी जेवायला बसल्या. देवकीनं शोक केला, जेवायला बसल्या. यशोदा मातेनं दुधाचा त्याग केला, बाकीचे पदार्थ जेवायला सुरुवात केली. हे काही सांगू तुम्हाला, महाराज विटेवरचे मालक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वनवासात असताना तिने हाक मारली. त्या आईचं नाव आहे शबरी. शबरीच्या आश्रमावर जगाचा बाप केला. बसायला स्फटिकाची शिळा टाकली. कुठं तिच्या इथे गालीचे होते, स्फटिकाच्या शिळेवर बसले. देवा पाय धुते तुमचे. एका मडक्यात पाणी होतं, पण त्याच्यात हात बुडिल्याबरोबर मडक्यातलं पाणी थंड लागलं आणि थकून आलेल्या माणसाला
दिवसभर रानात काम करून आलेल्या माणसाला त्याची शहाणी बायको, त्याची सात्विक बायको, त्याची तात्विक बायको, त्याची भाग्यवान बायको कोमट पाणी नवऱ्याला हातपाय धुवायला देत होती. पण इतक्या पदव्या तिला पाहिजे. हो. काम करून आलेल्या माणसाचे हातपाय कोमट पाण्यानं धुतले की त्याचा शिन भाग 25% कमी होत होता. म्हणून शेतातून काम करून आलेल्या माणसाला हातपाय धुवायला सात्विक बायको गरम पाणी देत होती. वाक्य नीट ऐका. सात्विक, कर्कश नाही. कर्कशे संगती आहा कर्कशे संगती दुःख कर्कश बायको असेल तर उदंड फजिती असते. उदंड उदंड उदंड. शबरीच्या लक्षात आलं, राम चलून आले, त्यांचे पाय धुवायला गरम पाणी पाहिजे. आता चूल कुठं पेटवा? काय ज्ञाती असते महाराज. माणसं शिकलेली नव्हती पण फार विद्वान होते. ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे त्याला वनवासात स्वर्ग आहे. ज्याच्या जीवनात बायको खट्याळे त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाट आहे. सोन्याच्या बंगल्यात मसन वाट. घोडी घेतली अण्णा आपण एकदा. घोडीला 3 चाली. पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल. तिसरी चाल 55च्या स्पीडनं घोडी पळायची. मोटरसायकल 55 पळवायची. तिच्यावर गिरगावचा बाळ्या बसायचा. हातातला तांब्यातलं पाणी सांडत नव्हतं. अशी घोडी पळायची. टाक 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 टाक. ती पंचमीच्या दिवशी मेली. पोटाचा आजार झाला, मेली. आम्ही दुसरी घेतली. दुसरी घेतल्यावर विकणारा म्हणला, पंडितजी बहुत अच्छा बछडा आहे. आता ते बोलणार ते काय, जसं ते सकाळी तू पण साखर खाऊन चालतं, त्याच्या बोलण्यावर मी फसलो. पण मी काय नाही इसार द्याला. मी बैल बी घेताना तो म्हणला नाही एवढ्याला 2 रुपये आगाव, पण हप्ताभर हाणून बैल देईल. हो, नाही त्याला पैसे देवा आणि बैलान घरी यावा, साळी कुटाव फिरून कापसाच्या मुंडक्यावर पाऊल टाकायला. काय करायचं ते बैल पुन्हा? नाही असं नाही, तपासून. एक जणांनी म्हशीला गोट्याचा वाफारा दिला. म्हशीची कास अशी खपक्या झाली डेरेवानी. आणि घेणार असंच येडगळ. बापाच्या पैशावर साखरेच्या पोत्यातला मुंगळा. किती साखर घावून संडासला किती बाऱ्या जाऊ अक्कलच नाही. बापाचे पैसे आणले, मसड घ्यायला बाजारात गेला कोकणे. आणि ते म्हणलं, म्हशीची कास नाही मोठी आहे, हीच घ्यायची. घरी नेल्यावर चिलीम दूध नाही दिलं तिने. हो, नाही म्हणले, मी लय खपकी आणली होती. म्हणलं हे प्रदर्शन मध्ये मांडायच्या कामे, हे दूध नाही देत. हो, मग त्यानं मला सांगितलं, महाराज असं तसं आमके तमके. म्हणलं काय हरकत नाही, तुम्ही ठरल्यापेक्षा 10-5 रुपये इनाम देईल, पण घोडी बसून पाहिजे. पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, 3 चाली गोड. जमलं म्हणलो. पण त्याला करार द्यायचा होता 8व्या दिवशी पैसे. त्याच्या आधी एक दिवशी शेतात गेलो. घोडीला 3 चाली चांगल्या होत्या, पण एक चालले खराब. आखडी तरी लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. हो, लगामानं होटाळीतून रक्त आलं तरी लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. मला उडी टाकता आली म्हणून जमले. तेव्हा अपघात झालेला नव्हता. नाही तर तेव्हा मोह थुत्तर वरबळड असतं. प्लॅस्टिक सर्जरी करावं लागली असती गिरगाव करायला. लोंबकळलेली ती बोरी खालून जात होती. त्याला म्हणलं, तुला इसार द्यायला ते तुलाच राहू दे, आणि टेम्पून आणून घालायचे पैसे बी महेच जाऊ दे, पण घोडी तुलाच राहू दे. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आंधळ घोडीशे पायंदळ भाला, आंधळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुसळ बायकुशे रणका भाला. विठाला विठाला. राजू, संसारात कोण श्रीमंत? पैसे जास्त आहेत म्हणून नाही. ज्याचे मुलं बुट हरपून येत नाहीत तो श्रीमंत. ज्याचे मुलं बुट हरपून येत नाहीत तो श्रीमंत. आणि ज्याची पत्नी शब्दाच्या पलीकडे जात नाही तो जगात 1 नंबरचा श्रीमंत. तुकोबर आहे. कोण नशिबवान म्हणले, कोण सुखी म्हणले? ज्याची भाज ऐकण्यात आहे, ज्याची बायको शब्द म्हणला ते मानी भ्रताराची बोली. तुकोबर आहे म्हणले तो धन्य आहे. क्या बात आहे. परमार्थ तयाशीच घडे रे, ज्याची स्वाधीन बाजरे. अरे आलेले पाहुणे त्यांनीच घरी न्यावा, ज्याची बायको ऐकती त्यानं रे. हा, हो हो हो. मग मी त्याच लोकांचं सांगून ऐकून कीर्तनकार झालोय. मी भंगिऱ्याचं ऐकून कीर्तन नाही करीत. असे तर लय नदीला लोळायलेत. विठाला विठाला. ज्याची
त्याची मग ऐकत नाही का? हो हो पाहुणेराव, बर 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 बर, चल सप्त्यात आणायला. विठाला विठाला विठाला. आश्रमावर आले, स्फटिकाच्या शेळीवर बसले मालक. पाण्यात हात बुडीला इथपर्यंत आलतो ना, पाणी गार लागले. मालक चलून आलेत रामकाका. चलून आलेले देवाचे पाय गरम पाण्याने धुवा, आता चूल कुठं पेटवा. पाणी गरम येते त्या अश्रूतून येते. अश्रू दोन आहेत, एक आनंद अश्रू आहेत आणि एक दुःख अश्रू आहेत. आपल्या जीवनात न सहन होणारी घटना घडली, माणूस रडतो, त्याला दुःख अश्रू म्हणतात. आणि अघटित एक नाविन्यपूर्ण घटना घडली, त्या आनंद अश्रू डोळ्यातून येत असतात. त्या आनंद अश्रू शबरी एका झोपडीत राहणाऱ्या बाईच्या घरी जगाचा बाप येतोय. आम्ही इथून इथपर्यंत गंध लावायला होतो, अजून स्वप्नात नाही. नय योगियाच्या ध्याना, नाना साधनाच्या केल्या खटापटा. काय प्रयत्न आहेत महाराज, किती किती. कोणी एक पायावर उभं राहून, कोणी दोन पायावर उभं राहून, कोणी धूम्रपान, कोणी अग्निपंचायतन, नाना प्रकारचे पाला खाऊन, वारं पिऊन. काय तपश्चर्या असतील या, एवढ्या मोठ्या तपश्चर्या असून जगाचा बाप स्वप्नात नाही. लावर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळात ती बाई, आणि तिच्या घरी जगाचा बाप तिच्या झोपडीत येतोय. काय आनंद असेल तिला. आनंद अश्रू आले आणि डोळ्यातल्या पाण्यानं पाय धुतले. पाय धुतले, पाय धुतल्याबरोबर पाणी कोमट पडत होतं. डोळ्यातलं पाणी कोमट असते, ते पडत होतं, पण पांढरं असते. पण पांढरं पाणी पायाला घासून पुन्हा लाल पडत होतं. शबरीने विचार केला, डोळ्यातलं पाणी पांढरे लाल कसं. वाकून पाहिलं, देवाची तळपायाला जखमा होत्या. जखमा होत्या. ऐका, कौशल्या सांगितली, देवकी सांगितली आणि यशोदा माय सांगितल्या. तिने आईचं देवावर किती प्रेम सांगितलं. चौथ्या आईचं ऐका ना. शोक केला यांनी. पण त्या वेळेला शबरीने विश्वाच्या मालकाच्या जखमा पाहिल्या आणि एकच मनात विचार केला, देवा देवा रे, हे देवा, अरे कोणाला पाय द्यायचेत का न द्यायचेत हे तुझ्या हातात आहे रे. बुट चपलं तर लांबचा विषय, अरे पाय द्यायचेत का न द्यायचेत हे तुझ्या हाताचा प्रश्न आहे रे देवा. बुट चप्पल तर लांबचा विषय आहे, पण विश्वाला पाय द्यायचेत का न द्यायचे ते तुझ्या हातात असताना तुझ्या पायाला जखमा कशा रे देवा. विटेवरच्या मालकाला प्रश्न केला. शबरीला सांगितलं, माझी माय, मी वडिलांच्या आज्ञेकरता, पितृ आज्ञेकरता 14 वर्षाचा वनवास, बिना चपलाचा. अंतकरण तुटलं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या मालकाच्या पायाला किती जखमा होत्यात, सहनच झालं नाही. तेचे येणे जाणे खुंटले आणि त्याच्या पायावर देह ठेवला. आता या तिघीपेक्षा ही श्रेष्ठ का याच्यापेक्षा या तिघी श्रेष्ठ? या तिघीपेक्षा शबरी श्रेष्ठ. महाराज जन्म जरी दिला असेल पण शोक केला, प्राण नाही दिला. जन्म जरी दिला असेल देवकीने, शोक केला, प्राण नाही दिला. 11 वर्ष 53 दिवस जेव जरी घातलं, शोक केला, पण प्राण नाही दिला. महाराज 1 मिनिटभर सेवा नसेल घडली, पण त्याच्यासाठी प्राण सोडा. किती मोठी शबरी असेल, तिला पण त्या पर्ण कुटीत नाही. लक्ष्याला ठाव स्मशानेचा, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानेचा, ए लक्ष्याला ठाव स्मशानेचा. किती मोठी शबरी सज्जनांनो, किती मोठी शबरी. एक 10 मिनिटात पुरावा सांगतो, मग आपण फुलं टाकू. फुलाचं टोपलं आणा, सगळ्यांना फुलं वाटा. चक्रवेन नावाचा एक राजा होऊन गेला. मागे एका कीर्तनाला होते तुम्ही, मी तिथे चरित्र सांगितलं होतं, पुन्हा आज सांगतोय. राजा कोणाला म्हणायचं? माझ्या वाचनात 5 राजे आहेत. आतांच्या राजांना भाऊ नाव ठेवतोय असं मुळीच नाही. रामसाहेब नाव ठेवतो असं मुळीच नाही, पण त्या 5 लोक इतकं मानणार नाही, इतकं मात्र खरं आहे. ते 5च होते. त्याच्यापैकी 1 नंबरचा राजा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, आणि 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. मधले घरी गेल्यावर बघा 5 राजे झाले. 5 या 5 राजांचं जे कर्तृत्व आहे का,
या 5 राजाच्या कर्तृत्वाला लाजवील असा एक राजा त्रेतायुगात होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. सांगतो 5-4 मिनिटात एवढं चरित्र. बघा आपण पुढे चक्रवेन राजाकडं 127 सैन्य होतं. रावणाच्या काही अंतरावर राहत होता. चक्रवेन राजा रावणाच्या बाजूला राहणे म्हणजे लांडग्याच्या जाळीच्या बाजूला शेळीनं पिले देणं. नदीच्या कडीला एका जाळीत लांडगी येली आणि पलीकडच्या कडीला शेळी येली. कसं शक्य बरे? असं होऊ शकतं का शक्य? अहो, लांडग्याच्या कातड्याची हलकी वाजल्यावर शेळीला लेंड्या पडत नाही. ओरिजिनल शेतकरी आहे मी. हे काय पुराणात पाहायची गरज नाही ना. बिडा लकाची काढो निखळी, आगा आजेची या गोष्टने दिवाळी. आजा म्हणजे शेळी आणि बिडालक म्हणजे रुस्तुम दादा लांडग. मेलेल्या लांडग्याचं कातड काढून ती हलकी शेळीच्या गोठ्यात वाजली. लेंड्या पडतच नाही. मग मेलेल्या लांडग्याच्या कातड्याचा आवाज ऐकल्यावर शेळीला संडास लागती. तर जिवंत लांडग पाहिल्यावर ती म्हणीन का, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप. लांडग येते. महाराज लांडग्याच्या बाजूला राहून आपल्या पिलांना जन्म देवा हा शेळीचा जितका पुरुषार्थ, तितका रावणाच्या बाजूला 127 सैन्य घेऊन राज्य स्थापन करणं सामान्य पुरुषार्थ असेल चक्रवेनाचं. त्याचं नाव आहे चक्रवेन. रावणाला एके दिवशी खपलं नाही आणि रावण त्याला जयपत्र मागायला गेला. पण तो माणूसच होता. जयपत्र मागायला गेल्या काही विहिरीवर हातपाय धुतले रावणा. कोण द्याले पाणी? असं रावण त्याच्या घरचा मोठा. चक्रवेनाच्या नगरीत रावणाला काय किंमत आहे? जो ज्याचं त्याचं अस्तित्व जागेवर असते. एका बाईला विचारलं, बाई कोण राजा? राजाधिराज चक्रवेन महाराज. 60 वर्षाची बाई म्हणली, राजाधिराज चक्रवेन महाराज. बाई मी त्याला जयपत्र मागण्यासाठी आलोय. आणि बाई म्हणली, आमच्या राजांना नाही दिलं तर मारीन. मारून पाय म्हणली. तशीच घागरी रिवटुलीन गावात सगळ्या बायाला सांगितलं, चला ग 10 तोंडाचं आलंय रावणाला मारा, आपल्या राजाला मारायला. सगळ्या बायकांनी काठ्या घेतल्या, दिलप्या घेतल्या. तलवारी होत्या का बाण होते का पिस्तूल होते का बंदुकी होत्या? काहीच नव्हतं. गज होते काय नाही. लाकडं घेतली आडव्या. रावणाने एकच विचारलं, 1 नंबरला तुम्ही, 2 नंबरला तुमचे मालक, 3 नंबरला तुमचे पोरं आणि 4 नंबरला राजा तुला कशा करता? त्या म्हणल्या, तू आमच्याच्यानं मरणार आणि नाहीच मेला तर तू आम्हाला मारशील, आमच्या मालकाला मारशील, पण आम्हाला मालकाच्या नंतर मरायचं नाही, आधी मरायचं. रावण इतक्यानंच घरला आणि बोंबलत घरी गेला. काय बायका आहेत मुली नोकरीतल्या, मला मारण्यासाठी मालकाच्या अगोदर मरायला तयार झाल्या आणि सगळ्यात शेवटी आमचा राजा मरण म्हणे. इतकी निष्ठा राजावर. गेलं घरी. पण इतका पण आमच्या नगरीत काऊन आला म्हणून चक्रवेनाला सहन झालं नाही. आणि चक्रवेन त्याच्या आजोबाच्या श्राद्धाच्या दिवशी गेला. चक्रवेन राजा आजोबाच्या श्राद्ध, लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतोय. आजोबाच्या श्राद्धाच्या दिवशी गेला. रावणाची तर श्राद्ध होतं. सगळ्याला उलटे जाणवे त्या दिवशी. अपसव्य यज्ञोपविता. कारण श्राद्धाच्या दिवशी कर्म करत असताना जाणव इकून नसतं, निकून असतं. यज्ञोपवितो भवस्थिता शिष्टाचारो यदा प्रेता संस्कारेण लुप्त पिंडो भयस्थितः गयाव्रजनो यति तिलांजली सकल स्थितायाम जवाद्याक्षदा यस्सर्व तिलाग्रो भयाक्षदा रक्तचंदना रक्त पुष्पाति भयो अंगुष्टादि स्नानस्ततेव च पूर्णमिद्या सर्वशास्त्रासन्मते यत्करिष्यशो यज्ञोपवितो अपसव्याय. असं ते मंत्र चालू होते तिथे स्कोडचे. आता मी म्हणत नाही बरं, मला बलिदान एका दिवशी हे 27 वर्षापूर्वी करीत होतो. त्यावेळेला मेमरी कार्डात डाटा झालतं म्हणून डिलीट होत नाही. मोबाईल न डिलीट होणार आहे ना. त्याच्यामुळे हे मेमरी कार्ड 600-700 जीबीच आहे. त्याच्यामुळे मोबाईल साध्या जीबीचा वापरतो. नाही तर मला का घेता येत नाही का काय नाही. मी सोन्याचा घेईन ना, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी गाऊन कशाला. त्याच्यामुळे आता याच्यावर मरायचं. विढाला विढाला विढाला. पूजा चालू. चक्रवेनानं लंका तयार केली. माऊली दादा वाळूची लंका केली. कोडाच्या पानाचा चिक टाकला. लंका तयार केली. जशाल तशी लंका आपल्याकडे गायवाडा करीत होते तशी लंका तयार केली.
आणि लंका तयार करून लंकेचा पूर्वेकडचा जो तट होता, ज्याला गावकोस आपल्या भाषेत कंपाऊंड, त्या कंपाऊंडाला असं बोट लावल्याबरोबर इथला पळड्याबरोबर लंकेतला खरा पळडा थळेल दिवशी वाजलं. रावणानं प्रस्थाला सांगितलं, प्रस्थ जी प्रधान होता प्रस्थ जी. काय वाजले? आपला तट पळडा. कस काय पळडा रे? गुप्तचर धावत आले. घरटीगार गुप्तचरांनी सांगितलं, राजाधिराज महाराज, समुद्राच्या वाळवंटात एक व्यक्ती आलेली आहे. त्या व्यक्तीने वालूची लंका तयार केली. त्या लंकेच्या बाजूला चारी बाजूने तट केलाय. त्या तटाला स्पर्श केल्याबरोबर तो तट पळड्याबरोबर इकडचा तट पळडा. आता घर पाडण्याच्या मागे प्रस्थाचं 2.25 किलोमीटर मध्ये घर होतं. काय घर असेल त्या प्रस्थाचं? गुप्तचरांनी सांगितलं, मालक पूजा लवकर आटपा. आटपलती पूजा. कर्मकांड करणाऱ्याला सांगितलं, आता आज्ञा. हो. घरच्यांनी सांगितलं, ताट लावले, नंतर जेऊ. रावण रावण नंतर जेऊ. आणि समुद्राकडे धाव घेतली. त्यावेळेला चक्रवेन काळ्या कुड्या जमा करू लागला. त्याला एकच करायचं होतं, या काळ्या कुड्या त्या लंकेवर टाकायच्या, लंका पेटून द्यायची. ही जळाली की ती जळत होती, ही जळाली की ती जळत होती. नाही तर ही लंका उचलून समुद्रात टाकली की ती समुद्रात पडत होती. त्याचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. या 5 राजाला लाजवील इतकं कौतुक होतं त्याचं. ऐका पुढे. आणि मग रावण आला आणि विचारलं, कोण? मी चक्रवेन आहे. कोण चक्रवेन? तुम्ही आमच्याकडे जयपत्र मागायला आलतात. तुम्ही? रावण म्हणला, अरे मागायला आलतो पण नाही मागितलं तुला, आलो वापस. तू कशाला आला? नाही म्हणले. तितकं पण कशा करता आलतास? म्हणून पठ्ठ्याचा पुरुषार्थ दाखवला. माणसं कालर झटकीत होते ना. एक जण घरीच अशा बाया माग सारू लागलं. मेंद नको सारू, लय माग घेतल्यावर फाटत असतात. लय सरकून सरकून इतरोक सरशी बगलातून थोड्या माग काढता येतात. घरीच घरीच बायकुल म्हणलं, तुला मोह माहितच नाही. मी मिरच्याचं पोत आणलं, ती म्हणजे टरकातून पडलेलं आणलंय. इकत घ्यायला कुठे तुझ्या जो पैसे येतात. सगळ्या बायकाला चट खाना खुना कळतात नवऱ्याच्या. त्या काय येड्या आहेत का? मायबापाचं नाव करण्यासाठी राहतात बिचारे. हो. पण ह्या बेंदाड्याला वाटतं मीच लय शहाणा. तू काहीच शहाणा नाही सुंबळ्या. ती तुला सांभाळायली हे तिचा शहाणपण आहे. तू काहीच नाही. विढाला विढाला कॉलर झटकेली लंकेश. जयपत्र मागायला आलो. रावण म्हणला, माझ्या हत्ती 9-10 सोडे तर तू राज्य तुडून जाईल. तुला खाला तर नाही पण घर राहणार नाही. इतकी माझ्या हत्तीत ताकद आहे आणि तू मला जयपत्र मागतो. एकच सांगितलं, जयपत्र द्यायलास की नाही, नाही त्या काडीत लावतो लंकेला. हिला लावली की ती जळती. मी ह्या लंकेच्या तटाला बोट लावल्यावर तू तट पडलाय आणि हिला पेटून दिल्यावर ती जळती. नाही तर ही उचलून समुद्रात फेकली की तूही समुद्रात पडती. जयपत्र द्यायला की नाही सांग. प्रस्थान सांगितलं, मालक जरा लहानपणा घ्या. पहिल्यांदा रावण वाकला. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय कोणाला शर्ट शिवायला रिकामा नाही. माझं मत आहे, रावणानं कायमस्वरूपी वाकलं पाहिजे. निवडून आल्यावर काच खाली केली पाहिजे. तेव्हा जनता त्यांना गोड बोलत असते. हो, असं नाही. पहिल्यांदा रावण वाकला. पहिल्यांदा. नुसता वाकला नाही, गुडघे टेकले आणि चक्रवेनाला प्रणाम केला. प्रस्थाला सांगितलं, काय लिहायचं लिहि रे बाबा, मी मुद्रा मारतो. आणि जयपत्र कुठले दादा देऊन टाक. रावणाने एक प्रश्न केला, चक्रवेन, इथल्या प्रतिकृतीला बोट लावल्यावर लंकेतलं खरं कंपाऊंड पडतंय. कंपाऊंड शब्द सगळ्यांना कळतून तट काय कळणार आहे? गाव कोस्त कसाच कळायचं नाही. कारण सगळे हे बाकीचे भंगारी शब्द डोक्यावर घेतल्यामुळे आपले शब्द गेले ना. आपले शब्द गेले. आपली भाषा लक्षात ठेवा. आपल्या भाषेला दर्जा किती मोठा मिळाला याची कल्पना करा तुम्ही. करा कल्पना, करा 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 करा. किती मोठा दर्जा आहे भाषेला. अभिजात भाषा आहे, अभिजात. पतिव्रता भाषा आहे. या तटाला हात लावल्यावर तो तट पडतोय.
या लंकेवर इस्तू टाकल्यावर ती जळती, ही लंका उचलून टाकल्यावर ती पडती. घर कोणाकोणाची पडतील? चक्रवेनानं सांगितलं एक सोडून सगळ्याची पडतील. ते फक्त बिभीषणाच होतं. ते बिभीषणाचं वारकऱ्याचं घर होतं. वारकऱ्याला जातीचं संबंध नाही. वारकरी संप्रदायात मुसलमान सुद्धा. सज्जन नावाचा खाटीक कोण होता? मुसलमान. खाटकाचा धंदा काय असतो? फुलं विकायचा का? कांदे विकायचा? सफरचंद विकायचा? मांस शिकायचा? पण महाराज तो सज्जन नावाचा खाटीक मुसलमान जरी होता पण इमानदारीने वागत होता, म्हणून माझ्या ज्ञानोबराय तुकोबाराने हृदयात घेतला. इकू लागे मास पंढरपुरातल्या मालकानं अंत करण्यात घेतला. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. या संप्रदायात फक्त चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, कोण्या जातीचा संबंध नाही. महाराज गंगाखेडच्या मालकीन काय गोड बोलल्या, हो का उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाल. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं कपाल. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, शेना नावी जान विष्णुदास. महाराज या संप्रदायाचं ब्रीद आहे. सगळ्यात चांगल्या लोकांना घेऊन जाणं हा वारकरी संप्रदाय. आणि शेळ्या निवडणं हे हरामखोरायचे काम आहेत. विठाला विठाला काय तत्व या संप्रदायाचं, किती मोठं तत्व आहे. परवाल मी बोलून गेलो तात्या महाराज तुमच्या इथे. टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा, तुमच्या मतदानाच्या यादीत स्त्री आणि पुरुष आणि एक तिसरी यादीचं क्रमांक असते. तृतीय पंथी किती? खाली 0 असते. एखाद्या गावात असेल तिथे 1 किंवा 2 असं लिहिलेलं असतं. आहे का नाही? हे मला काही याच्यातलं काही कळत नाही, पण असे तुमच्यासारखे दाखितीत म्हणून माहित झालं. महच नाव दाखवायला एक जणांनी यादी आणली, म्हणून म्हणलं हे काय रे, स्त्रिया इतक्या पुरुष इतके, हे काय? म्हणले तृतीय पंथी. वा, टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा तृतीय पंथी. पृथ्वीवर जगण्याचा प्रत्येकाला सारखा अधिकार आहे. तुम्हा आम्हाला दुसऱ्याच्या खिल्ल्या उडवायची काय लायकी आहे? आपला काय अधिकार आहे? एखाद्याचा रोग नीट करायचा अधिकार आपल्याला नाही, तर त्याच्या रोगाला इचकायचा बी अधिकार आपल्याला नाही. दुसऱ्याला दुरुस्त करायची ताकद आपल्यात नाही, तर दुसऱ्याची वाभारे काढायची बी आपल्यात ताकद नाही. काय अधिकार आहे आपल्याला? प्रत्येकाला जगण्याचा सारखा अधिकार आहे. तो तृतीयपंथी एक व्यक्ती, ज्याला क्लिंब म्हणावं, नपुसक म्हणावं, पुरुषार्थहीन म्हणावं, असा एक व्यक्ती एका शुद्ध वारकऱ्याच्या नादी लागून पंढरपूरला गेला. आणि पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं स्नान केलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, पुंडलिक रायाच्या कळसाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली आणि तिथून पुढे भजन म्हणायला सुरुवात केली. आज त्याचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. जगातला एकही महाराज त्याचं नाव काढू शकत नाही. भाऊ का? पंढरपुरातल्या मालकानं आपलासा केलाय. कोण आहे? कोण? राम काका. तो तृतीयपंथी आहे. तो तृतीयपंथी म्हणजे या विश्वात चांगलं वागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकाला अधिकार आहे. कृष्णाजी माऊली म्हणून जायखेडकर होऊन गेले खानदेशमध्ये. कृष्णाजी माऊली जायखेडकर खानदेशमध्ये फार मोठं एक आध्यात्मिक क्षेत्रातलं वारकरी रत्न होऊन गेले. या कृष्णाजी माऊलीने 400-450 लाहोर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्या पारधी समाजाची माणसं वारकरी केले. नुसते वारकरी नाही, आपल्याला 5 महिन्याला भेटत येत. मी महिन्याला पंढरपूरला जातो तर महिन्याला 5 पारधी समाजाचे वारकरी दर महिन्याला जामदेवून धुळ्याहून पंढरपूरला दर महिन्याला येतात. कोण्या समाजाचे येतं? पारधी समाजाचे. महाराज किती अधिकार, काय काय तत्व असतं काही लोकांना. त्या कृष्णाजी माऊली अशी काही महात्मे होऊन गेली. त्या महात्म्यांचा एक गोडसा असा आध्यात्मिक क्षेत्रावर पगडा होता. त्यांनी सगळी आपलीशी केली. माणसं तोडायचं काम करत जाऊ नका, माणसं जोडाय चांगले काम करत जा. तेव्हा तुम्हाला भजन नाही करता आलं ना, नाही पंढरपूरला जाता आलं ना, नाही आळंदी देहूला जाता आलं ना, नाही पैठणला जाता आलं, नाही ग्रंथ वाचता आला, नाही ज्ञानेश्वरी वाचता आली, नाही गाथा वाचता आला, काम चांगलं करी जा. एका माणसाला 1.5 एकर जमीन, त्यानं 1.5 एकरची 25 एकर केली. काम किती केलं असेल? काळ जुना होता, आता कशी बी करता येते. एखाद्याच्या चपला उचलल्या कशी बी करता येईल, पण त्या काळात करता येत होती का? 1.5 एकरची 25 एकर केली आणि 25 एकर कट्ट एकतच. त्याला शिकिलं, त्याला नोकरी, त्याच्या बायकोला नोकरी,
मायबापाला बोलत नाही. गावातला साधा माणूस, गरीब माणूस, लोकांच्या शेतात काम करणारा माणूस पंढरपूरला जायला रुपये नाही, आळंदीला जायला रुपये नाही, देहूला जायला रुपये नाही, पैठणला जायला रुपये नाही. चलत जाईन तर लोकांची चाकरी, नाही काम केलं तर संध्याकाळची चूल पेटत नाही. इतका साधा माणूस. आणि इतका साधा माणूस गावात सणाला हे कट्टा आल्याच्या नंतर त्याला हात जोडले. साहेब, तुमचे वडील आणि मी एका वर्षातला आमचा जन्म आहे. तुमच्या वडिलाला 1.5 एकर जमीन, मला काहीच नव्हती. मीही काम केलं पण मला नाही कमीता आली. पण तुमच्या वडिलांनी अहोरात्र काम केलं, बराशी खाल्ल्या, हमाल्या केल्या, घरच्या 1.5 एकर मध्ये काम करून दुसऱ्याच्या शेतात सुद्धा काम केलंय. एवढं काम केलं तुमच्या बाबांनी आणि तुम्हाला 1.5 एकर जमीन घेऊन टाकली. ही 25 एकर जमीन घेऊन टाकली. आज ही जमीन 30-35 लाख रुपये एकरची. तुमच्या पगारीवर किती एकर घेता? महाराज, एक बी वर्ग न शिकणाऱ्या पुढे हात टेकावं लागले अधिकाऱ्याला. म्हणायचं काय? मला एकच म्हणायचं, ज्यानं 72च्या दुष्काळामध्ये 1 टायमाची भाकरी खाऊन 1.5 एकरची तुम्हाला 25 एकर केली, तो बाप तुमच्यासाठी विटीवरचा मालक आहे. ती माय तुमच्यासाठी विटीवरची मालकी नाही. सांभाळून त्याला. एका सामान्य माणसाचं ऐकून आई वडिलाला बंगल्यात राहायला नेलं. या सामान्य माणसाला 1 कोटी सप्ती केल्याचं पुण्य प्राप्त झालं. 1 कोटी सप्ती केल्याचं पुण्य प्राप्त झालं. इतकं बोलायला काय आपल्या जिभेला किडी पडतील का? चांगलं बोलत राहायचं, चांगलं बोलत राहायचं. मी नेहमी सांगत असतो, या विद्येच्या मंदिरात शिकवणाऱ्या शिक्षकांनी ही समाजाची लेकरं शिकत असताना, हे गोरगरिबाची लेकरं शिकत असताना त्याला आपली लेकरं म्हणून शिकवा, आपली लेकरं म्हणून शिकवा. लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य शिक्षकाला प्राप्त होईल. लाखो लाखो नाही पंढरपूरला गेले तरी लाखो वाऱ्या पंढरपूरला गेल्याचं पुण्य त्यांना प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी काय काय कामं केली असतील तो भाग सोडून द्या. एखादा जर बोर पाडला रामकाका आणि त्या बोरचं पाणी गोड असलं आणि गल्लीतले गावातले माणसं त्या बोरचं पाणी पित असतील तर त्या आशीर्वादाची ताकद 1000 सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. अर्थभूता द्यावे दान, खरे पुण्य त्या नावे. हे पुण्य प्राप्त होत असतं. आपण जे काम करतो का, त्या कामाची ताकद फार मोठी. जी बाई नवऱ्याला लेकरा इतकी, वैकुंठवाशी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, एक मोठा सिद्धांत होऊन गेला. तुकाराम महाराज महामुनी, शास्त्री पदवी, महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री. महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री आले, जगन्नाथ अण्णा पवार, प्रल्हाद शास्त्री दैठणकर आणि तुकाराम महाराज महामुनी. एक लक्षात ठेवा, कधी कधी चिकित्सक बुद्धी ठेवत जा. महाराष्ट्रात पुन्हा विद्यापीठात फोटो लागणारा शास्त्री झालाच नाही. काशी विद्यापीठात एकाच शास्त्रीचा फोटो आहे, तुकाराम महाराज महामुनी. आजही जाऊन पहा, तुकाराम महाराज महामुनी, त्यांचा काशी विद्यापीठात फोटो आहे. पहिल्या मार्कानं पास झालेला महाराष्ट्राचं नाव, महाराष्ट्राची छाती उंच करणारी व्यक्ती वैकुंठवासी तुकाराम महाराज महामुनी. अभ्यास किती करीत होते पटोळे दादा? अभ्यास करून 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 रुच्या घोकून घोकून इतका अभ्यास केला तर पाण्यात कुंकू टाकल्याच्या नंतर पाणी किती लाल होते इतकी त्यांना लाल लगी होत होती. त्यांनी सांगावं, बायको नवऱ्याला जीव घालीत असताना नवरा जीवेपर्यंत तिने नवऱ्याची माय समजायचं. मी माझ्या पतीची कोण आहे? माय. भोज्य येशू माता, सुभाषितकार सांगतात. नवऱ्याला जीव घालताना पत्नी हा दर्जा सोडून द्यायचा आणि मी म्हणायचं मालक जीवीपर्यंत मी नवऱ्याची माय आहे. ते वैकुंठवासी तुकाराम महाराज महामुनींचं वाक्य. काय मोठी लोक मोठीच असतात महाराज, मोठीच असतात. आमचे वाक्य म्हणजे पिठलं कालिलेवानी, गोळे फुटणं. तू काय बासुंदी करशील सुंबळ्या, दुधाचा नास आम्ही तसंच पेतो. विठाला विठाला विठाला. दर्जेदार लोकांचं ऐकून परमार्थात पडायचं. दर्जेदार भंगारायचं नाही. हे दर्जेदार, ज्यांनी जीवन परमार्थात आधारीव म्हणून घासले, अशा लोकांचा विचार करून जे परमार्थात येतील, विश्व त्यांना स्वीकारेल. याबा विश्व तर कोणालाही स्वीकारते. इथं बाजूला जर तमाशा लावला तर याच्यातले सगळे तमाशात पण जातील. मला त्याबद्दल दुमत नाही, त्याबद्दल दुमत नाही. पण सात्विक माणसं कोणालाही स्वीकारित नाहीत, कोणालाही स्वीकारित नाहीत. असे कुंटालन पडेत. विठाला विठाला.
चक्रवेन नावाचा राजा आहे. इथपर्यंत आलतो. रावणानं प्रश्न केला, माझ्या या प्रतिकृतीला हात लावल्याच्या नंतर माझी लंका समुद्रात पडते, याचं कारण काय? काय सांगावं चक्रवेनानं? चक्रवेनानं एकच सांगितलं, माझ्या बापदाद्याने मला करून ठेवलेली जमीन, भूखंड, त्याच्यात गहू ज्वारी तांदूळ भात काय होईल ते माझ्या संसारासाठी वापरतो. आणि जनतेसाठी प्राप्त झालेला राज्याचा कर, जनतेसाठी प्राप्त झालेला राज्याचा कर मी फक्त जनतेसाठीच वापरतो. त्याच्यातला तिळा इतका सुद्धा स्वतःसाठी वापरला नाही. म्हणून पृथ्वीची माझ्यावर कृपा झाली. मी जे हातात केलं ते होते त्याला करतल म्हणतात. करतल करतल. आणि हे माझ्यावर प्राप्त होते. 9 लोकांपैकी 1 नंबरचा तो आणि 2 नंबरचा धर्मराजा झाला मौली दादा. की ज्याच्या रथाची चाकं घासू नये म्हणून पृथ्वी ज्याचा रथ आधार धरत होती, हा चक्रवेन नावाचा राजा जनतेचा तीळ सुद्धा खाल्ला नाही. त्या 5 राजांना ज्याचा हेवा वाटावा त्याला चक्रवेन नावाचा राजा म्हणतात. तुम्ही रामायणात शोधायचंच नाही, हे दुसऱ्या पुराणात पाहायचा. हो, असं एखाद्या वेळेस गेल्यावर व्हाचं, बाळू महाराज कशातलं सांगायला, मी काही तुरीच्या पात्यातलं सांगत नाही. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, कारण तुम्ही प्रेमळ आत्माला मानतात. पण एखादा तरी खतरा भेटन ना, बाळू कशात लिहिलेलं आहे? आधारा वाचून काय सांगशी कहाणी. हा चक्रवेन राजा या 5 राजांना हेवा वाटेल इतकं गोड वागला. रावणाला गुडघे टेकून नमस्कार करावं लागले, तरी पण त्या चक्रवेन राजाला काढावंच लागलं. लक्ष्याला ठाव स्मशान. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, आता प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप काम क्रोध माया, रात्र दिवस काम क्रोध माया, रात्र दिवस काम क्रोध माया.